हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर मित्रांनो, आता खूप छान ट्विस्ट येताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता इथे कोर्टाची कारवाई सुरू झालेली असते आणि आता वकील कारखानेसने इथे मालतीला समोर बोलावलेलं असतं आणि आता इथे त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. तर आता त्या प्रश्नाची उत्तरं मालतीने दिली आहेत आणि मालती म्हणत असते की हो, मी ते पेपर्स घेतले आहेत, पण त्या ठिकाणचे दागिने मी नाही घेतले. तर आता इथे वकील कारखानेचे प्रश्न विचारून झाल्यानंतर इथे आता त्यांनी रत्नाईला आता कटघऱ्यामध्ये बोलवलं आहे. तर आता रत्नाई आल्यानंतर हे जे वकील कारखानेच आहेत ते विचारू लागतात की मला सांगा, तुम्ही याआधी कधी या मालती मॅडमला दागिन्याचा मोह असताना असं पाहिलं आहे का? म्हणजे त्यांना दागिन्यांची आवड आहे का? तर त्यावेळी आता इथे ही जी रत्नाई आहे ती बोलते की हो, तिला आवड तर आहे दागिन्यांची. तर त्याचनंतर आता इथे हे जे वकील कारखानेच आहे ते बोलतात की मग याआधी त्यांनी उर्मिला मॅडमचे दागिने पाहिले होते का? कधी त्याचं कौतुक केलं होतं का? तर त्यानंतर रत्नाई बोलते की हो, तसं तर उर्मिलाचं कौतुक केलं होतं तिने ज्यावेळी उर्मिलाला चपलाहार घेतला होता. तर त्यावेळी आता इथे हे जे वकील कारखानेच आहे ते बोलतात की ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. असं म्हटल्यानंतर आता इथे ते कोर्टात जजकडे सांगू लागतात की पहा जज साहेब, जर यांना एवढी दागिन्याची आवड आहे तर ही बाई हे दागिने चोरू का शकत नाही? आणि मला तर आता वाटते की तुम्ही एकदा यांच्या घराची झडती घेतलीच पाहिजे आणि तेही पोलिसांना सांगून, जे की आपल्याला कळेल की सत्य काय आहे ते. तर त्याचनंतर आता इथे जज साहेब देखील बोलतात की ठीक आहे, आता ना पुरावे मिळण्यासाठी हे सगळं करावंच लागणार. त्यानंतर राणी बोलते की पण जज साहेब, हे सगळं चुकीचं आहे. तर आता जज साहेब जे आहेत ते बोलतात की पण आपल्याला काहीही करून पुरावे सापडावेच लागेल आणि त्यासाठी घराची झडती घेणं आवश्यक आहे. तर आता लगेचच जज साहेब बोलतात की आजची कारवाई इथेच थांबली आहे आणि जज साहेबांनी पोलिसांना आदेश दिला आहे की लवकरात लवकर यांच्या घराची झडती घ्या, जेणेकरून आपल्याला या केसची कारवाई पुढे करता येईल. तर त्यानंतर आता इथे हे कोर्ट आजच्यासाठी बंद झालं आहे. तर आता ही उर्मिलाला राणीकडे पाहून हसू आलेलं असतं, कारण तिला दिसत आहे की राणीचा चेहरा कसा झाला आहे. तिला वाटत असं कुठेतरी की ही राणी ही केस जिंकू शकणार नाही. तर त्यावेळी ती राणीला बोलते की तुला आता पश्चाताप होत असेल ना ही केस आमच्यावर केल्यामुळे. तर आता बघतच राहा पुढे काय होतंय ते, असं म्हणत आता इथे या उर्मिलाने राणीला धमकी दिली आहे. आणि त्याचनंतर आता इकडे कोर्टाची जी काही आजची कामकाज आहे ते झालेलं असतं, त्यामुळे सगळेजण घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर पोलीस जे आहे ते थेट मालतीचं घर चेक करण्यासाठी घरी आलेले असतात आणि त्यांच्याचबरोबर सगळेजण आता पाहत असतात की खरंच इथे ज्या उर्मिलाने आरोप केले ते दागिने मिळतील का, हे पाहण्यासाठी सगळेजण उभे असतात. त्यावेळी मालती उर्मिलाकडे येते आणि बोलू लागते बोट दाखवून की आता तू बघच, जर हे दागिने माझ्याकडे मिळे नाही ना तर मी काय करते ते. माझ्यावरती असा बिनबुडाचा आरोप तू केलास, तुला जराही लाज नाही वाटली का गं उर्मिला? असं मालती तिला म्हणत असते. तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की तुम्हाला कसलं एवढं वाईट वाटतंय? मला सांगा ना, तुम्ही जर चोरी केलीच नाही आहे तर मग घाबरता कशाला आणि माझ्यावरती असं ओरडता कशाला? आता पोलिसांना कळेलच ना, तुमच्याकडे जर सोनं मिळालं नाही तर आम्ही समजून घेऊ की तुम्ही चोरी केली नाही आहे, पण जर तुमच्याकडे सोनं मिळालं तर तुमची मात्र काही खैर नाही. या सगळ्याची तुम्हाला शिक्षा मिळेलच, असं उर्मिला इथे मालतीला धमकी देत असते. आणि ही मालती म्हणते की बघच तू, आता मीही पाहते की माझ्या घरामध्ये कसं सोनं मिळतं. आणि इकडे त्यानंतर इथे पोलीस जे आहेत ते आतमध्ये चेक करत असतात की कुठे काही सापडत आहे की नाही. तर आता उर्मिला आणि मालती या दोघींमधला वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे. आणि त्यावेळी राणी मालतीला म्हणत असते की मालती मॅडम, अहो जाऊ द्यात ना, कुणाच्याही असं तोंडाला लागणं योग्य नाही. तुम्हाला माहीतच आहे त्या कशा आहेत आणि तुम्हाला त्यांचा आता स्वभावही कळला असेल, त्यामुळे आता त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्यांना या सगळ्यातलं काही कळणारच नाही. इकडे आता पोलीस जे आहे ते सगळं काही चेक करत असतात. त्यावेळी आता एक पोलीस इथे कपाटावरती पाहत असतो आणि आता काही वेळात ते सगळं शोधत असताना एक छोटंसं जे काही पर्स आहे ती खाली पडते आणि दुसरा पोलीस पाहतो की काहीतरी खाली पडलेलं आहे. त्याची नजर त्याच्यावर जाताच लगेच तो तिकडे जातो आणि ते जे पॅकेट आहे
पडलेली ते उचलतो आणि ती उचलल्यानंतर आता ती चेक देखील करतात की यामध्ये नक्की काय असेल. तर आता ते पाहिल्यानंतर ते चेक केल्यानंतर त्यांना दिसतं की त्यामध्ये काहीतरी हार वगैरे ज्वेलरी वगैरे आहे. तर इकडे मालती, उर्मिला सगळेजण वाट पाहत असतात की पोलिसांना या घरामध्ये काही मिळतंय की नाही. तर त्यानंतर आता हा विक्रांत मालतीबद्दल खूप काही बोलू लागतो आणि त्या सगळ्याचा राग इंद्राला येतो. कारण इंद्रा बोलत असतं की माझ्या आईला अशा भाषेत बोललेलं मी खपून घेणार नाही. तर तेवढ्यातच इकडे पोलीस जे आहेत ते दागिने घेऊन बाहेर आलेले असतात आणि आता पोलिसांनी ठरवलं आहे की हे दागिने त्यांना दाखवायचे आणि त्यांना विचारायचं की हे दागिने तुमचे आहेत का. तर आता इथे पोलीस बाहेर येतात आणि आता उर्मिला पोलिसांकडे पाहून खुश होते, कारण तिला माहिती असतं की हे दागिने त्यांना सापडणारच आहेत. तिने जाण्याच्या आधीच ते दागिने तिथे लपवून ठेवलेले असतात. त्यानंतर आता पोलीस बाहेर येतात आणि विचारू लागतात की उर्मिला मॅडम, हे दागिने तुमचेच आहेत का. तर त्यांच्या हातात ते दागिने पाहिल्यानंतर उर्मिला पुढे येते आणि बोलू लागते की हो, हे माझेच दागिने आहेत आणि या मालतीने ते चोरले आहेत. तर आता मालतीने ज्यावेळी पोलिसांच्या हातात हे दागिने पाहिले त्यावेळी मालतीसुद्धा घाबरते. तिला कळत नाही की हे दागिने इथे कसे आले. त्यावेळी तिला हे प्रश्न पडलेला असतो आणि सगळे चकित होऊन हे सगळं पाहत असतात. इंद्रा आणि राणीलाही कळत नसतं की हे दागिने आलेच कसे. तर त्यानंतर त्यांच्या सगळं काही लक्षात येणार आहे की या सगळ्या आईला फसवण्याचा प्लॅन या उर्मिलाने आधीच केला होता. तर त्याच नंतर आता इथे पोलीस बोलतात की ठीक आहे. तर उर्मिला बोलते की मला एकदा पाहू द्याल का ते दागिने माझे, द्या माझ्याकडे, मी बघते. असं म्हणत पोलीस जे आहेत ते बोलतात की नाही, हे दागिने मी तुमच्याकडे देऊ शकत नाही. आता हे दागिने मला कोर्टामध्ये घेऊन जावं लागेल जेणेकरून त्याचा तपास होईल. तर आता पोलीस जे आहेत ते बोलतात की चला आत्ता आम्हाला निघायला हवं. असं म्हणत पोलीस आता ते दागिने घेऊन तिथून जातात खरं. पण आता इकडे मालतीचा चेहरा जो आहे तो पडलेला आहे, कारण तिला कळत नसतं की हे दागिने इथे आलेच कसे. तर आता उर्मिला बोलते की आत्तापर्यंत खूप बोलणारी मालती आता तिचं तोंड काय शिवलं आहे का. मला सांगत होती ना की हे दागिने इथे मिळणार नाही, मग हे दागिने चोरी करून वर शिरजोरी चालली होती. कबूलही करायचं नव्हतं की दागिने चोरी केले आहेत. आता बघच कशी शिक्षा मिळेल, असं उर्मिला आता इथे मालतीला म्हणत असते. आणि अक्षरशः उर्मिला मालतीला एकेरी बोलत असते. हे ऐकून मालतीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर इथे उर्मिलाने धमकी देखील मालतीला दिलेली आहे की आता तुझी या सगळ्यातून सुटका होणार नाही, कारण तुला या चोरीची शिक्षा तर मिळणारच. तर त्यानंतर आता इकडे उर्मिला आणि विक्रांत तिथून निघून जातात. रत्नाईने, अजितने हे सगळं पाहिलेलं आहे, पण आता त्यांना काहीही म्हणता येत नाही, काहीही करता येत नाही. तर त्याचनंतर इकडे आता मालती रूममध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर मालतीची चिडचिड होऊ लागते. मालती म्हणते की अहो, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, या राणीवरती विश्वास ठेवून काहीही उपयोग होणार नाही. आज पहा, मी त्या राणीवरती विश्वास ठेवला आणि आज माझ्यावरती काय वेळ आली आहे. अक्षरशः माझ्यावर चोरीचा आरोप केला आहे त्या उर्मिलाने. तर आता इथे आबा जे आहेत ते बोलतात की मालती, अहो शांत व्हा, एवढं काही झालं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, राणी सगळं काही व्यवस्थित करेल. तर आता इथे मालती बोलते की काय व्यवस्थित करेल, तिला साधं त्या कोर्टामध्ये बोलताही आलं नाही आणि तुम्हाला कसं वाटू शकतं व ही मुलगी केस जिंकेल. मला तर नाता काही वाटतच नाही हिच्याकडनं ही मुलगी केस जिंकेल म्हणून. मला तर आता वाटतं की मलाच खडी फोडायला जावं लागतं की काय. मला माहीत आहे या राणीने सगळा प्लॅनना मला फसवण्यासाठीच केला असणार आहे, असं मालती इथे आबांना म्हणत असते. मालती पूर्णपणे चिडलेली असते, कारण तिचा खूप संताप होत असतो. तिला आता वाटत असतं की हो, आता या चोरीमुळे कदाचित मलाही शिक्षा होईल आणि मला त्या जेलमध्ये सडावं लागेल आणि हे सगळं ना राणीनेच केलं आहे, असं मालती मोठमोठ्याने म्हणत असते आणि तिथून निघून जाते. त्यावेळी आता आबांना खूप वाईट वाटतं, कारण राणी जी आहे ती आधीच टेन्शनमध्ये असते आणि मालतीचं बोलणं ऐकून ती आणखीनच स्वतःला त्रास करून घेईल. आबा राणीचा विचार करत असतात, पण मालती अजिबात विचार करत नाहीये. आबांना कळत नसतं की राणी या सगळ्याला कशी काय तोंड देईल. इकडे आता राणी रडत असते मालतीचा आवाज ऐकून, कारण तिने सगळं काही बोललेलं ऐकलेलं असतं. खरं तर मालती जे काही बोलली ते खरंच होतं ना. आज कोर्टात जे घडलं ते घडायला नको होतं आणि ते घडण्यापासून राणीने थांबवायला पाहिजे होतं, असं राणीला वाटतं. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतोय की राणी, या सगळ्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, आई जे बोलते
बोलते ना ते मनाला लावून घेऊ नकोस. तर त्यावेळी राणी बोलतं की नाही सर, मला त्यांचं बोलणं मनाला लागत नाही आहे, तर मला वाईट वाटते सर. मला ना खूप चांगली संधी मिळाली होती त्यांच्या मनात घर करण्याची, पण मी काय केलं, मी त्या संधीची माती केली सर. मला त्या संधीचं सोनं नाही करता आलं. पहा ना, मी स्वतःच मालती मॅडमनी ते पेपर्स त्या घरातून आणले. हे तिथं बोलली नसते तर आज एवढा मोठा आळ मालती मॅडमवरती लागलेला नसतो. तर आता इथे राणी बोलते की हे सगळी ना माझीच चूक आहे. तर इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू जरी ते तुझ्या तोंडून सांगितलं नसलं तरीही त्या कारखाने सरांनी तुला ते प्रश्न विचारले असते आणि तुला ते उत्तर देण्यास भाग पाडलंच असतं. तर आता इथे राणी बोलते की ते काही असो, पण मी माझ्या तोंडून असं सांगायला नको होतं सर. तर त्यावेळी राणीला इंद्रा समजत असतं की नाही राणी, हे बघ तुला काय वाटतं, एवढं सगळं झालं म्हटल्यानंतर इथेच केस संपेल का? नाही राणी, हे बघ राणी, तू काहीही करू शकतेस. मला खात्री आहे राणी, ही केस आपणच जिंकू. तर त्यावेळी राणी मान खाली घालून बसलेली असते आणि इंद्रा तिला समजावत असतो. इंद्रा बोलतो की राणी, मला माहीत आहे तू काहीही करू शकतेस. मला सांग बरं, तू माझ्यासारख्या माणसाला तुझ्या प्रेमात पाडलंस, मला पूर्णपणे बदलून टाकलं. हे कुणाला तरी शक्य होतं का? पण राणी, हे तू करून दाखवलंयस आणि मला खात्री आहे ही केस देखील तू अशीच जिंकशील. तर त्यानंतर आता राणीला इंद्राचं बोलणं जरा पटतं. खरंच राणीसाठी अशक्य असं काहीच नसतं, हे आता तिच्या लक्षात आलेलं आहे आणि राणी बरोबर बोलते. राणी म्हणते की सर, तुम्ही बरोबर बोलत आहात. या सगळ्याचा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. मला हे शोधलं पाहिजे की मालती मॅडमला मी या सगळ्यातून कसं बाहेर काढू. तर आता तुमच्या बोलण्याने मला जरा हिंमत आल्यासारखं वाटत आहे सर. तर आता मी या गोष्टीचा विचार करेल सर. थँक्यू सो मच, असं राणी इंद्राला म्हणत असते. तर आता इंद्रा बोलतं की मला हीच राणी पाहायची होती. मला अशी घाबरलेली आणि मला अशी शांत बसणारी राणी नको आहे. त्या कोर्टामध्ये उद्या फक्त राणीच बोलेल, असं इंद्रा राणीशी बोलतो. राणी बोलते की हो सर, तसंच होईल. मी आता असं काहीतरी करणार आहे जेणेकरून ही केसच पलटेल. तर आता इंद्रा बोलतो की मग राणी, काय विचार केला आहेस? तर आता राणी बोलते की हो, मी सांगेल तुम्हाला, असं म्हणत आता इंद्रा बोलतो की ठीक आहे राणी, जे करशील ते अगदी सावधगिरीने कर, जेणेकरून आपल्याला पुढचं पाऊल महागात पडणार नाही. तर राणी बोलते की हो सर, तुम्ही काळजी करू नका, मी खूप विचार करून जे काही करेल ना, खूप विचार करून करेल, असं राणी इंद्राला म्हणत असते. आणि राणी इंद्राला खूप छान पद्धतीने सांगते की तुम्ही काळजी करू नका आता या केसबद्दल, कारण मी आता ही केस लढणार आहे आणि मागे वळून पाहणार नाही आणि मालती मॅडमला या चोरीच्या आरोपातून बाहेर काढूनच शांत बसणार. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हो राणी, मलाही खूप छान वाटते तुझ्या तोंडून हे सगळं ऐकताना. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इकडे कोर्टामध्ये सगळेजण हजर झालेले असतात. त्यावेळी आता जज साहेब देखील आलेले असतात. जज साहेब आल्यानंतर जज साहेब बोलतात की चला कारवाईला सुरुवात करा. तर त्यानंतर आता हे वकील कारखाने जे आहे ते उठतात आणि आता ते त्यांचं बोलणं बोलू लागतात. एक की जसं मी काल म्हटलं होतं की या मालती महाडिकनेच ही चोरी केलेली आहे आणि ते दागिने पोलिसांना मिळाले आहेत. मला असं वाटतं की जज साहेब, तुम्ही एकदा ते दागिने पाहून घ्यावेत. तर आता इथे पोलीस जे आहे ते लगेच येतात आणि ते दागिने जज साहेबांकडे देतात. तर त्यावेळी जज साहेब जे आहे ते दागिने पाहू लागतात आणि ते दागिने पाहत असताना जज साहेब बोलतात की हे दागिने तुमचे आहेत ना? तर आता उर्मिलाला इथे कटघऱ्यामध्ये बोलावलं जातं. त्यावेळी आता उर्मिला येते आणि उर्मिला आल्यानंतर जज साहेब जे आहे ते बोलतात की मॅडम, हे दागिने तुमचेच आहेत का? उर्मिला पुढे येते आणि बोलू लागते की जज साहेब, मला ते दागिने एकदा पाहावे लागतील. आणि त्यावेळी आता ते दागिने उर्मिलाच्या हातात दिले जातात. इकडे कारखानीस आणि उर्मिला एकमेकांकडे पाहून स्माईल देत असतात. त्यावेळी आता कारखानीस उर्मिलाला प्रश्न विचारत असतात की खरंच हे दागिने तुमचेच आहेत ना? तर आता इथे असं बोलल्यानंतर उर्मिलाने ते दागिने पाहून कारखानीसला सांगितलं आहे की हो जज साहेब, हे दागिने माझेच आहेत आणि मला माहीत आहे हे दागिने यांनी चोरले आहेत. तर आता इथे असं बोलल्यानंतर इथे कारखानी जे आहे ते बोलतात की जज साहेब, आता रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर आहे. पहा, दागिने देखील सापडले आहेत आणि चोर देखील सापडलेला आहे. मग आता निर्णय तुमच्या हातात आहे. जज साहेब देखील बोलतात की अगदी बरोबर, निर्णय खरंच आमच्या समोर आहे. तर पुढील भागात राणीने कारखानीसला असं काहीतरी उत्तर दिलं आहे जेणेकरून कारखानीसला खूप मिरच्या लागलेल्या आहेत. त्यावेळी आता राणी बोलते की तुम्ही ही केस जी आहे ते जिंकण्यासाठी लढत आहात, पण मी ही केस फक्त न्याय मिळवण्यासाठी लढत आहे आणि यावेळी न्याय मलाच मिळणार आहे. आणि हो, तुम्ही आतापर्यंत एकही केस हारला नाहीत ना? पण आता तुमचं जे काही रेकॉर्ड आहे ना,
ते आता मी तोडणार आहे, कारण ही राणी महाडिक तुम्हाला हरवणार आहे आणि त्यासाठी तयार राहा. तर आता असं चॅलेंज राणीने वकील कारखानीसला इथे दिलेलं आहे आणि वकील कारखानीस राणीकडे पाहतच राहतो, कारण पहिली मुलगी असेल जिने त्यांना चॅलेंज दिलं होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.